नागपुर दौरे पर मंत्री उदय सामंत ने कई राजनीतिक मुद्दों पर खुलकर बयान दिया है। संजय दीना पाटिल के विवादित बयान पर उन्होंने कहा कि पार्टी ने उनके बयान का समर्थन नहीं किया और माफी मांगने के बाद विवाद खत्म होना चाहिए। वही ऑपरेशन टाइगर, विजय वडेट्टीवार की संभावित एंट्री, डेटा सेंटर नीति और विपक्ष नेताओं के शिवसेना में आने के सवालों पर भी उन्होंने बड़ा बयान दिया है। आइए एक नजर डालते हैं उनके विस्तृत बयान पर। अमरावतीमध्ये आता 12 वाजता सन्माननीय आमचे विभागीय नेते बच्चू कडू असतील, तिथले संपर्क प्रमुख आमचे किशोरप्पा असतील आणि आमचे स्थानिक नेते मंडळी आहेत, त्यांनी एक जिल्ह्याच्या कार्यकारिणीची बैठक लावलेली आहे आणि त्या बैठकीला त्यांनी मला निमंत्रण दिलेलं होतं आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या बैठकीला देखील उपस्थित राहायला मी आलो आहे आणि त्याच्यानंतर संध्याकाळी काही महानगरपालिकेच्या निमित्तानं इकडे तिकडे गेलेले जे शिवसेनेचे आमचे पदाधिकारी होते, कार्यकर्ते होते, काँग्रेसमधले काही पदाधिकारी आहेत, त्यांचा प्रवेश नागपूरमध्ये इथल्या पदाधिकाऱ्यांनी ठेवला आहे आणि त्या प्रवेशाच्या कार्यक्रमाला देखील उपस्थित राहणार आहे। शेवटी सरकारमध्ये काम करत असताना ज्या पक्षामुळं, ज्या नेत्यामुळं, ज्या शिंदे साहेबांमुळं मी मंत्री झालेलो आहे, तो शिवसेना पक्ष वाढवण्याची जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची देखील आहे आणि म्हणून अमरावतीमध्ये देखील संघटनेच्या कार्यक्रमासाठी मला निमंत्रण होतं। नागपूरमध्ये देखील संध्याकाळच्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहणार आहे आणि या 2 कार्यक्रमासाठी आज मी आलेलो आहे। नाही, संजय दीना पाटलांना जर तुम्ही जवळून बघितलं तर त्यांचा वागण्याची पद्धतच तशी आहे, त्यांची बॉडी लँग्वेजच तशी आहे, परंतु आज त्यांनी जाहीर पद्धतीनं दिलगिरी व्यक्त केलेली आहे। त्यांनी पत्रकारांच्या बाबतीमध्ये जे काय बोलले त्याचं पक्षानं कुठेही समर्थन केलेलं नाही, त्याच्यामुळे संजय पाटील यांनी स्वतः दिलगिरी व्यक्त केल्यामुळे मला असं वाटतं की तो विषय सगळ्यांनीच थांबवणं गरजेचं आहे। संजय पाटलांसारखा जीवाला जीव देणारा मित्र देखील असू शकत नाही, त्याचा अनुभव मी देखील गेली 25 वर्ष घेतलेला आहे। आम्ही वेगवेगळ्या पार्टीमध्ये असलो तरी पूर्वीपासूनचे मित्र आहोत। मी देखील काल त्यांच्याशी चर्चा केली, स्वतः साहेबांनी त्यांच्याशी चर्चा केली, साहेबांनी त्याच्यावर खुलासा केला आहे, संजय पाटलांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे। त्याच्यामुळे माझी देखील आपल्याला विनंती आहे की भविष्यामधनं राजकारण करत असताना त्यांच्याकडनं अशा पद्धतीची भूमिका परत घेतली जाणार नाही, अशी देखील चर्चा साहेबांनी त्यांच्याबरोबर केलेली आहे। पण त्याच्यामधलं एकच महत्त्वाची गोष्ट की ज्या फेजमधनं आम्ही 4 वर्षापूर्वी गेलो, आम्ही 4.5 वर्षापूर्वी गेलो आणि त्या फेजमधनं जात असताना शिंदेसाहेबांचं नेतृत्व कुणीही स्वीकारलं की त्याला आई बहिणीवरनं शिव्या घालायचा, त्याला मर्डर करतो म्हणून सांगायचं, त्याचा कोतळा काढतो म्हणून सांगायचं, त्याला तुडवतो म्हणून सांगायचं। शेवटी आम्ही पक्षांतर करणं, आम्ही आमचा विचार बदलणं हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं दिलेला आम्हाला अधिकार आहे। त्या नियमात बसून जर आम्ही संविधानाचा आदर करून जर दुसऱ्या गोष्टी करणार असू तर त्यांची आई बहीण कशाला काढायची? तर सुरुवात कुठनं होते ही देखील विचार करण्यासारखी गोष्ट आहे। परंतु कदाचित हा सगळा राग आपल्या सगळ्यांवर निघाला असेल। मी त्यांनी स्वतःहून दिलगिरी देखील व्यक्त केलेली आहे। आज ते आमच्या पक्षाचे खासदार आहेत आणि त्यांच्या वक्तव्यानं अनेकांची मनं दुखावलेली आहेत, पत्रकारांची, याची देखील मला कल्पना आहे आणि म्हणून त्यांचा स्वभाव तसा नाही आहे। ते अतिशय दिलदार मित्र आहेत, तरी देखील त्यांच्या बोलण्यानं जर कोण दुखावला असेल तर मी माझ्या वतीनं देखील दिलगिरी व्यक्त करतो। नहीं, आप अगर उनको मिलोगे तो बचपन से ही वो ये उनका व्यक्तित्व ही ऐसा है, लेकिन वो बहुत दिलदार एक दोस्त है और उन्होंने अभी दिलगिरी व्यक्त की है। आगे जाके ऐसा नहीं होगा ये भी उन्होंने बयान दिया है। तो मेरी भी आपसे विनती है कि अभी वो जो सब्जेक्ट था उसको फुल स्टॉप देना चाहिए। उसकी राम मंदिर के बारे में SIT लगी हुई है, उसमें जो कुछ आगे जाके क्लियर होगा उसमें कौन दोषी रहेंगे, कौन गिल्टी रहेंगे, उनके ऊपर कारवाई होगी। 2023च्या कायद्याप्रमाणे जर आम्ही डेटा सेंटर करायला गेलो तर सुधीर भाऊंच्या मनातली शंका ही योग्य आहे, परंतु 2024ला जी ग्रीन डेटा सेंटर पॉलिसी आली त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत आणि MMR रिजनमध्ये होणारा डेटा सेंटरचा जो काही प्रकल्प आहे तो 100% सांडपाण्याचं तरसरी प्लांट लावून तेच पाणी डेटा सेंटरला वापरावं अशासाठी ॲमेझॉनसारखी कंपनी असेल, त्याच्यानंतर ब्लॅकस्टोनसारखी कंपनी असेल, हे 2-2 हजार कोटी रुपये खर्च करायला तयार आहेत। तरी देखील या सगळ्या शंका कोणाच्याही मनात राहू नये यासाठी अनिल काकोडकरांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि या समितीचं अध्यक्षपद अनिल काकोडकर साहेबांनी स्वीकारावं अशी त्यांना आम्ही विनंती करतो। उद्धव ठाकरे आज बागी सांसद, महाविकास आघाडीचे अनेक कार्यकर्ते, अनेक नेते, अनेक आमदार असतील, त्याच्यामध्ये अजून कोण असतील,
यांना 100% माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यप्रणालीवर जर विश्वास असेल तर ते स्वतःहून येत आहेत. त्याच्यामुळं ऑपरेशन कुठचं टायगर राबवायची गरज नाही. आणि जर ऑपरेशन टायगर राबवायची गरज असेल तर तुम्हाला 1 2 3 वर थांबता येणार नाही. दररोज प्रवेश सुरू आहेत. त्याच्यामुळे 1 2 1 6 365 365 दिवसापर्यंत हे ऑपरेशन राबवावं लागेल.